शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावानं जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा 1960 साली सुरू करण्यात आली होती। संस्थेची इमारत जीर्ण आणि मोडकळीला आल्याचं कारण सांगून विश्वस्त मंडळानं राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्थेची संपूर्ण 3 एकर जागा विक्री करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2025 रोजी परवानगी मागितली। याला 4 एप्रिल 2025 रोजी धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली। धर्मादाय आयुक्तांना खोटी माहिती सादर करून विश्वस्त मंडळानं ही 3 एकर जागा विकल्याचा आरोप कोल्हापुरातील सकल जैन समाजानं केलाय। संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळाला अशा पद्धतीनं जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही। याच ठिकाणी 1008 श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर हे 65 वर्ष जुनं मंदिर आहे। याचाही विचार या विश्वस्त मंडळानं न केल्यानं सर्व जैन समाज बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झालाय। त्यामुळे जागा विक्री करणाऱ्यांवर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केली आहे। म्हणजे ह्यामध्ये बेकायदेशीरपणे होणं म्हणजे हे HND बोर्डिंग याचं जे ट्रस्ट डीड आहे ते पब्लिक ट्रस्ट असो ते बेकायदेशीररित्या प्रायव्हेट ट्रस्ट आहे असं दाखवून ट्रस्टींनी ही जमीन विकलेली आहे। त्यामध्ये पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंटसुद्धा आहे आणि आजच्या ह्या वर्षभरामध्ये जैन धर्मावर अनेक प्रकारचे अन्याय झालेले आहेत। खरं बघायला गेलं तर जैन धर्म हा शांतप्रिय धर्म आहे। नेहमीच देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा वाटा हा मोठा आहे। पण ह्याच जैन धर्मावर अशा प्रकारे अनेक अन्याय ह्या वर्षामध्ये झालेले आहेत। त्यामध्येच या अन्यायसुद्धा हे सुद्धा एक अन्यायच आहे। ह्यामध्ये सुद्धा अनेक लोकांचे मोठमोठ्या लोकांचे हात आहे। तर आम्ही सर्व जैन समाज याचा विरोध करतो, निषेध करतो। आम्ही शांत आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच करू शकत नाही, पण आमची देशाच्या प्रगतीमध्ये आमचा एक हिस्सा असावा म्हणून आम्ही शांततेच्या मार्गातून प्रत्येक वेळेला अशी गोष्टी करत असतो। तर आत्तासुद्धा जर ह्या गोष्टी थांबल्या नाही तर आम्ही पुढची दिशा हे मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन कोल्हापूर, सांगली आणि बेळगावसारख्या ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही ह्या मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध आणि निषेध नोंदवण्याचं आमचं पुढचं नियोजन आहे। याबाबत 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन संजय शेटे, ट्रस्टी सुरेश रोटे, दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन विजयकुमार शेट्टी, सचिव सूर्यकांत पाटील, राजगोंडा वळिवडे, दीपक मगदूम, राजू मेंच, विक्रांत नाईक, सुरेश पत्रावळे आदी उपस्थित होते।